ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। प्रभाग क्रमांक 29 मध्ये सुरू असलेल्या टास्क फोर्सच्या पाहणीदरम्यान धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। नगरसेवक मुकेश शहाणे, छाया देवा, भूषण राणे आणि योगिता हिरे हे परिसराची पाहणी करत असताना उत्तम नगर येथील मच्छी मार्केटमध्ये नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी तिथे गेले होते। त्यावेळी एका बंद गाळ्यामध्ये काही तरुण दारू पीत असल्याचे निदर्शनास आले आहे। नगरसेवक आल्याचे पाहताच संबंधित तरुणांनी तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला। संशय बळावल्यानं नगरसेवक मुकेश शहाणे यांनी तातडीनं अंबड पोलीस ठाण्याशी संपर्क साधला आणि पोलिसांना घटनास्थळी बोलावून घेतलं। पोलिसांच्या उपस्थितीमध्ये गाळ्याचं शटर उघडून पाहणी केली असता आतमध्ये मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या, जुगार खेळण्यासाठी वापरले जाणारं साहित्य तसेच गांजा सदृश्य पदार्थ आढळून आले आहेत। पोलिसांनी सर्व साहित्य जप्त करून पुढील तपास सुरू केलाय। या प्रसंगी नगरसेवक मुकेश शहाणे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत। उत्तम नगर परिसरामध्ये टवाळखोर, नशेखोर आणि बेकायदेशीर धंदे करणाऱ्यांमुळे नागरिकांचं जगणं असुरक्षित झालंय। अशा समाज कंटकांच्या विरुद्ध कठोर कारवाई करून या परिसरामध्ये कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त वाढवावा अशी ठाम मागणी केली गेली आहे। स्थानिक नागरिकांनी देखील परिसरामधील वाढत्या बेकायदेशीर हालचालींवरती कठोर कारवाई करण्याची मागणी करत पोलिसांनी नियमितपणे गस्त वाढवावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। 30 मध्ये आज टास्क फोर्सचा कार्यक्रम चालू असताना पंडित नगर मधील एक आमचं मोठं मच्छी मार्केट होतं। त्या मच्छी मार्केटमध्ये सगळे अधिकारी, सगळे बांधकाम पासून, ड्रेनेज पासून, पाणवड्यापासून विभागीय अधिकारी सगळे आम्ही फिरत असताना अचानक एक गाळ्यामध्ये काही लोक दारू पिताना दिसले। अधिकाऱ्यांच्याही लक्षात आलं, आमच्याही लक्षात आलं, परंतु अधिकारी तात्काळ तिथं धाव घेत असताना तिथे लोक पळून गेले। गाळ्याला लॉक लावलं, परंतु विभागीय अधिकाऱ्यांनी ते धाडस दाखवून तिथलं लॉक त्वरित तोडायचा निर्णय घेतला आणि ते सध्या मध्ये बघितलेली परिस्थिती पाहून त्यांनी तात्काळ अंबड पोलीस स्टेशनचे PI सर यांना फोन केला आणि त्यांनी तात्काळ त्यांची टीम इथं पाठवून कारवाई चालू झालेली आहे। मध्ये बघितलं तर दारूच्या बाटल्या होत्या, गांजा होता, सोरट होत्या, असे लपून छपून धंदे इथं चालू होते। परंतु निश्चित अंबड पोलीस स्टेशनचे PI साहेब असतील, महानगरपालिकेचे विभागीय अधिकारी असतील, अतिशय चांगल्या कडक पद्धतीने निश्चित त्यांना कठोर कारवाई ती करतील असा आम्हाला विश्वास आहे। संदर्भात बैठक आज प्रभाग क्रमांक 29 मध्ये मान्सूनपूर्व टास्कचं आयोजन मान्य आयुक्तांच्या आदेशाने करण्यात आलं आहे। खरं तर 3 दिवसाचा हा उपक्रम प्रभाग 29 मध्ये राबवताना पहिल्या दिवशी आम्ही 4 नगरसेवकांनी एकत्र येऊन पंडित नगर भागात पाहणी दौरा केला आणि त्या पाहणी दौऱ्यात आम्हाला पंडित नगर मधील काही समस्या नागरिकांनी सांगितल्या। त्यात मुख्यतः पावसाळी नाला असेल, ड्रेनेज असेल आणि काही सभामंडपांची लिकेजेस असतील। पंडित नगर मधील असलेलं शौचालय हे त्या नागरिकांची मागणी का ते शौचालय वापरात येत नाही, ते पाडून टाकावं। यासारख्या आम्ही शौचालयाच्या या समस्या पाहत असताना आम्ही पंडित नगर मधील नावाजलेलं मच्छी मार्केटमध्ये आलो आणि मच्छी मार्केटमध्ये तेथील रस्ते, ड्रेनेज आणि मच्छी मार्केटमध्ये जे व्यवसाय करतात त्यांच्या समस्या पाहत असताना आम्हाला सर्वांना तिथे एक अवैध व्यवसाय सापडला आणि त्या व्यवसायात सापडला असताना त्या ठिकाणी सर्व लोकप्रतिनिधी आम्ही एकत्र गेलो। आमचे विभागीय अधिकारी असतील, स्वच्छता निरीक्षक असतील, उपअभियंता असतील, विद्युत विभागाचे आम्ही सर्वांनी एकत्र, अतिक्रमणचे जीवन ठाकरे असो, सर्वांनी एकत्र जाऊन आम्ही तिथे पाहिलं तर तिथे गांजा, सोरट, तुम्हाला दारूच्या बाटल्या यासारख्या वस्तू तिथे सापडल्या। आमच्या विभागीय अधिकाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना पाचारण केलं। पोलीस पण तिथे आले आणि त्यांनी त्यांची पुढची कारवाई करत आहे। या अशा चुकीच्या धंद्यांवर जरब बसला पाहिजे ही आमची 4 नगरसेवकांची मुख्यतः मागणी आहे। किरण आहेर, C24 तास, नाशिक।